नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की काय डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 100% होणार 8,000 पर। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की काय डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 100% होणार 8,000 पर। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजारभाव 100% होणार 8,000 पर। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की काय डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 100% होणार 8,000 पर। हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या सवालाचा जवाब म्हणजे प्रश्नाचं उत्तर अचूक जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी कशा प्रकारे आहे ते जाणून घ्यावं लागेल। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे ते बघून घ्यावं लागेल आणि डिसेंबर महिन्यात कापसामध्ये अशा कोणत्या अनुकूल व प्रतिकूल घडामोडी घडू शकतात की ज्यांचा परिणाम आपल्याला डिसेंबर महिन्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसू शकतो हे बघून घ्यावं लागेल। त्याच्यानंतर आपल्याला समजेल की अक्षरशः डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कापसाचा भाव 8,000 होणार अथवा नाही। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी सातत्यानं 69 पासून 72 सेंटच्या दरम्यान दिसत आहे। आणि लक्षात घ्या मित्रांनो, ही जी बाजारभाव पातळी आहे मागच्या कित्येक महिन्यांपासून आहे, पण ही निच्चांकी स्थिती, याच्यापेक्षा खाली कापसाचा भाव काय आंतरराष्ट्रीय बाजारात जाणार नाही। आणि तुम्हाला सांगतो की एवढा खाली भाव आहे की डिसेंबर महिन्यात आपल्याला 100% कापसाच्या भावामध्ये तेजी दिसणार। आणि तुम्हाला सांगतो की कापसाच्या भावातील ही तेजी कापसाच्या भावाला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमीत कमी 31 डिसेंबर पर्यंत 75 सेंट्स पर्यंत घेऊन गेली तर आश्चर्य वाटायला नको। मग आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीचा फायदा देशातील कापसाच्या भावाला 100% मिळणार। आणि याच बरोबर यंदाच्या वर्षी देशामध्ये कापसाचं उत्पादन घटले, यंदाच्या वर्षी देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा नसल्याजमाय। मग तुम्ही म्हणत असाल सर एवढं सगळं असून सध्या कापसाचा भाव का बरं वाढत नाही? तर लक्षात घ्या, महाराष्ट्र हे सर्वात मोठं कापूस उत्पादक एक राज्य आहे। इथं निवडणुका येतात, निकाल 23 तारखेला लागणार आहे आणि निकालात काय होतंय यावरती सर्व कापड उद्योगाचं लक्ष म्हणून
जिनिंगवाले असू द्या, कोणीही असू द्या, कापूस एक तर जास्त सध्या विकत नाही आणि कोणी घेत नाही आणि याच्यामुळं कापसाचा भाव जिथल्या तिथं 6,700 ते 7,500 दरम्यान दिसतोय. लक्षात घ्या, 23 तारखेनंतर स्थिर सरकार आली की तुम्हाला सांगतो डिसेंबर महिन्यात दिशा निश्चित होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये कापसाची जी आहे मित्रांनो या ठिकाणी मागणी वाढेल. वाढणारी मागणी कापसाच्या भावाला 100% तेजी प्रदान करणार आणि यामुळे डिसेंबर महिन्यात कापसाचा बाजारभाव 7,000 ते 7,800 च्या दरम्यान पोहोचणार. आणि आजच सांगतो, जर आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये काही अनुकूल घडामोडी आणखीन घडल्या तर 31 डिसेंबर पर्यंत देशातील बाजारात कापसाचा भाव जर 8,000 पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत. विक्रीचा विचार करत असाल तर डिसेंबर महिन्यात आर्थिक गरजेनुसार कापसाचा भाव 7,500च्या वर गेल्यानंतर आपण टप्प्याटप्प्यानं कापूस विक्री केली तर आपला होईल फायदा. भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असणार लाईक करा, कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.